सर्व समाज बांधवांना जय शिवराय. मी मच्छिंद्र उबाळे पाटील. आमचे सहकारी नितीन कदम पाटील हे मागील 4 दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे उपोषणात बसलेले आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना 6 आरोपी करण्यात यावे. ज्यांनी बीडचा बिहार केलेला आहे. या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी बीडचा बिहार केलेला आहे. बिहार. बीडमध्ये प्रशासनाला कुठलेही शासन प्रशासन कुठलंही मानित नाहीये. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या लोकशाही कुठली जिवंत ठेवलेली यांनी राजेशाही सुरू केली. तिथं या धनंजय मुंडेला धडा मिळालाच पाहिजे. याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी व केज तालुक्यातील मासळूकचे सरपंच संतोष देशमुख यांची अशी निर्गुण प्रकारे हत्या केली त्यांना 6 आरोपी करण्यात यावे. या मागणीसाठी आमचे सहकारी नितीन कदम पाटील विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी मागील 4 दिवसापासून उपोषणात बसलेले आहे. पण हे शासन आणि प्रशासन यांना पण लोकशाही म्हणजे ठेवायची नाही. यांना फक्त राजेशाही सुरू करायची. यांना जी मस्ती चाललेली आहे हे कुठली मागील 4 दिवसापासून कुठली दखल घेत नाही. आमच्या सहकार्यांची तब्येत खालवलेली आहे तरी सुद्धा हे शासन प्रशासन कुठली दखल घेत नाही. त्यांच्या दबावाखाली येत आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या दबावाखाली येत आहे. आणि तसेच फडणवीस, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दबावाखाली प्रशासनाला दाबत आहे. कुठलीही दखल घेत नाही. मागील 4 दिवसापासून जर दखल घेत नाही तर शासन प्रशासन झोपेत आहे का? जर येत्या 2 घंट्यात जर दखल नाही घेतली या आंदोलनाची, उपोषणाची, तर आम्ही छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठमोठे आंदोलन उभं करू. आमच्या सहकार्याच्या जीवाला आणि केसाला धक्का लागला त्याला जबाबदार जो धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे आणि शासन प्रशासन राहतील, या अधिकारी राहतील. बीडचा बिहार करून ठेवला यांनी. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी बीडचा बिहार केला. यांनी शासनाच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला मानत नाहीये, काही करत नाही. यांना जे तिथले PI महाजन साहेब हे सुद्धा त्यात 6 आरोपी करण्यात यावे. हे सगळं सर्व नातेवाईक मिळून सरी त्यांनी मोठा गेम रचला, कार्यक्रम केला. एका लोकप्रतिनिधी जर अशी निर्गुण प्रकारे हत्या होती तर शासन प्रशासन काय करतं? लोकशाही जिवंत आहे का? संविधान जिवंत आहे का? मला सांगा तुम्ही. जय शिवराय. नमस्कार बांधवांनो, गेल्या 17 डिसेंबर पासून मी उपोषणात बसलो आहे. 9 डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती त्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे व धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे. धनंजय मुंडे यांची हकालपट्टी मी कशासाठी म्हणतोय, मागणी का करतोय? संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होते. विविध आमदार मागणी करताय, लोकप्रतिनिधी मागणी करताय. ती का करताय? कारण धनंजय मुंडे यांनी पाळलेला गुंड वाल्मिक कराड याने व त्याच्या सहकार्यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण केले. टोल नाक्याचा जो व्हिडिओ आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे. अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली, तोंडामध्ये लघुशंका करण्यात आली. अंगावर एकही इंच जागा अशी सोडली नाही की तिथे मार राहण्याची वळ नाहीये. त्याची आम्हाला वेदना झालेली आहे आणि त्यासाठीच मी 17 डिसेंबरला जे उपोषणाला बसलो आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलं होतं. उपोषणाला बसतोय ही सूचना दिली होती, माहिती दिली होती आणि त्यानंतर सुद्धा ते गंभीर दखल घेत नाहीये. विभागीय आयुक्त कार्यालयातले कर्मचारी येत आहे आणि सांगताय की तुमच्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एक पत्र फॅक्स केलंय, माहिती पाठवली, ते कारवाई करतील, आमच्या हातात जेवढं होतं आम्ही ते केलंय, असे उडवाउडवीची उत्तर देत आहे. पोलीस प्रशासनाचे लोक येत आहे. काल मेडिकल अधिकारी आले होते तपासणी करायला. त्या मेडिकल अधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सांगताय की त्यांना इथून उठवायला सांगा, त्यांना ऍडमिट व्हायला सांगा. मी एकच इशारा देतोय शासनाला, प्रशासनाला, पोलीस विभागाला की माझ्या 5 मागण्या मी ज्या मागण्या आहे त्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, हॉस्पिटलला ऍडमिट होणार नाही व सलाईनही घेणार नाही. मी काल सलाईन घ्यायला तयार झालो होतो. माझ्या जीवाचं जे झालं ते होईल. माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे आणि वाल्मिक कराडला आजच्या आज जर अटक नाही झाली तर मी हे उपोषण कधीपर्यंत झालं हे सांगू शकणार नाही. एवढीच माहिती देतो.